ठिकाणी पुढे दिसतीये। भाजप आणि शिवसेना दोघं मिळून जवळजवळ 80च्या पुढे जातीये। ठाकरे बंधू 60च्या आसपास अजून तरी, म्हणजे हे सुरुवातीचे कल आपण म्हणतोय आघाडीवरती आहे। पण ज्या प्रकारे भाजपनी जी रणनीती आखली होती ती कुठेतरी इथं यशस्वी होताना दिसतीये। त्यांनी शिंदेंना सोबत घेतलं, ते वसई विरारमध्ये त्यांच्या विरुद्ध लढतायत, नवी मुंबईमध्ये त्यांच्या विरुद्ध लढतायत, कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लढतायत, पुण्यामध्ये त्यांनी सोबत घेतलेलं नाहीये। पण मुंबईमध्ये त्यांना सोबत घेतलं, कारण त्यांना माहिती होतं की ठाकरे बंधूंना थांबवायचं असेल तर आपण शिंदेंना सोबत घेतलं पाहिजे, कारण की मराठी मतांमध्ये जोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही। आणि ही भाजपाची खेळी अगदी यशस्वी ठरताना दिसतीये। मराठी मतं जेवढ्या ताकदीनं ठाकरेंच्या बाजूने उभा राहायला पाहिजे होती तेवढ्या ताकदीनं ती उभी राहिलेली सध्याच्या कालावरनं तरी दिसत नाहीये। मराठी मतांमध्ये फूट पडलेली आहे आणि त्या फुटीचा फायदा भाजपला होताना दिसतोय। आणि ज्या प्रकारे उत्तर भारतीय, गुजराती जो आपण 12-13% मतदान आहे असं म्हणतो, तर ते एकत्र येऊन इथं कुठंतरी पुढे जाताना दिसतीये। म्हणजे मी असं बघत होतो की मुंबईच्या रिजनमधल्या ज्या महापालिका आहे त्यामध्ये काय चित्र आहे। धक्कादायक निकाल वसई विरारमध्ये लागताना आपल्याला दिसतोय, कारण त्या ठिकाणी जी हितेंद्र ठाकूरांची जी बहुजन विकास आघाडी आहे, जिची कुठं आतापर्यंत चर्चा नव्हती, ती तब्बल 85 जागांवरती आघाडी आहे आणि भाजप तिथं 25 जागांवरती आघाडीवरती आहे। ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या होम ग्राउंडवरती कसं लढलं पाहिजे। तुम्हाला त्या सगळ्या ग्राउंडचा अंदाज आहे की कुठं प्लसमध्ये आहोत, कुठं मायनसमध्ये आहोत। जर ह्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांना जर आपण पाहिलं तर ठाकरेंना मराठी सोडून इतर जी मतं आहेत ती मतं मिळवताना त्यांची दमछाक होताना दिसतीये। ती जर मतं त्यांच्या पारड्यामध्ये आलं असतं तर हे नेमकं चित्र उलटं दिसलं असतं। काँग्रेस 10 जागांवरती पुढे आहे, म्हणजे मुस्लिम मतं ही काँग्रेससोबत राहिलेली आहेत, स्थानिक त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत राहिलेली दिसली आहेत। त्या मानानं लोकसभेला आणि विधानसभेला ज्या प्रकारे मुस्लिम मतं ठाकरेंच्या मागे उभी राहिली होती त्या प्रकारे इथं उभी राहताना दिसलेली नाहीत। आणि विशेष म्हणजे प्रचारामध्ये पण ठाकरेंनी तो मुद्दा आणलेला नाहीये। भाजपकडनं तो हळूच हिंदुत्वाचा मुद्दा घुसवण्यात आला होता। त्यांचे काही लोक खान महापौर नको असं म्हणत होते, ठाकरे मराठीवर अडून होते, पण मुस्लिम मतांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसून आले नाहीत। ज्या प्रकारे उत्तर भारतीय मतं आणि गुजराती मतं ते सायलेंट होते, ते बोलत नव्हते, सगळा फोकस मराठीवरती होता, परंतु मतदानामध्ये त्यांनी एकट्टा मतदान केलं आणि त्याचा फायदा भाजपला आपल्याला कुठंतरी सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून येतो। अजूनही हा कल फायनल नाही आहे। साधारण 85 जागांवरती भाजप आणि शिंदे पुढे दिसत आहेत। 67 जागांवरती आपल्याला ठाकरे बंधू दिसत आहेत आणि काँग्रेस 10 जागांवरती दिसतेत। तर ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आलं तर त्यांची बेरीजही भाजप आणि शिंदेच्या पुढे जाताना आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळं कुठंतरी ठाकरेंचं जे कॅल्क्युलेशन होतं, म्हणजे आता आपण सुरुवातीलाच म्हणूया की जर कदाचित काँग्रेसला त्यांनी सोबत घेतलं असतं, काँग्रेस सोबत आली असती तर अजून थोडं वेगळं चित्र दिसलं असतं, पण ते चित्र आत्ता तरी सध्याच्या कलामध्ये दिसून येत नाहीये। पुढे पुढे हे आकडे बदलत आहेत, कारण की हा सुरुवातीचा कल शेवटपर्यंत कायम राहतो असा आत्तापर्यंतचा अंदाज आहे। तो अंदाज जर